स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांच्याविषयी चुकीचे रील्स बनवणाऱ्यांवर कारवाई करा। सरपंच परिषदेचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन। ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांच्याविषयी चुकीचे रील्स व खोटी माहिती इंस्टाग्राम सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करीत आज पंचायत राज विकास मंच अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले। दरम्यान सध्या सोशल मीडिया व इंस्टाग्राम रील्स तयार करणारे व ग्रुप ॲडमिन कुठल्याही विषयाची सविस्तर माहिती न घेता फक्त फेमस होण्यासाठी चुकीची माहितीचे रील्स बनवतात। त्यात कुठलेही काही तथ्य नसतं। चोरून व्हिडिओ बनविणे, कुठल्याही कागदपत्राची पूर्ण चौकशी न करता सोशल मीडियावर टाकत असतात। त्यामुळे अशा चुकीची रील्स बनवणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सरपंच परिषदेने केलेली असून त्या संदर्भात आज रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत त्यांना वरील मागणी संदर्भात निवेदन सादर करण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी जिल्हा अध्यक्ष यांच्यासह सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हा यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। जी जळगाव जिल्ह्यात घटना झाली, पारोळ्या तालुक्यात शिवरे गावाला ग्रामपंचायत अधिकाऱ्याचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झालेला असून तशीच घटना आपल्या धुळे तालुक्यात होऊ नये, इथं चुकीचे रील्स बनवणे, चुकीचे इंस्टाग्रामला फोटो टाकणे आणि कुठलीही माहिती नसताना खोटी माहिती आपण प्रसारित करतो। काही तरुण मंडळी असो, गावकरी लोक असो, लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला माहिती मागण्याचा अधिकार आहे, आमचं त्याच्यावर बंधन नाही आहे। पण चुकीचे रील्स टाकून सरपंच, ग्रामसेवक, पंचायत अधिकारी यांना बदनाम करू नये अशीच आमची एक शासनाला पण विनंती आहे आणि पोलीस अधीक्षकांना पण आम्ही आज सांगितलं की आपण आपल्या पोलीस पाटील व आपल्या हद्द पोलीस स्टेशनमार्फत आपण आदेश करावे। जर चुकीचे रील्स टाकत असेल, इंस्टाग्रामला कोणी काही माहिती देत असेल चुकीची, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे। आणि माझं प्रशासनाला सांगणं आहे, ग्रामविकास विभागाला, की आपण असं परिपत्रक काढून म्हणजे गावगाडा व्यवस्थित चालावा, गावाचा विकास जर करायचा असेल तर आपण सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, तरच गावगाडा व्यवस्थित चालणार आहे। ही आपण शासनाने दखल घेतली पाहिजे। आणि प्रशासनामध्ये पण असं चाललेलं आहे की अधिकाऱ्यांपर्यंत पत्र जाण्याच्या अगोदर तक्रारदाराकडे पत्र असतं आणि त्याच्यामुळे ते इंस्टाग्राम व फेसबुकला जातं, त्याच्यातून चुकीचे संदेश होतात आणि गावोगावी चुकीची माहिती जाते। याच्यात सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी बदनाम होतात आणि त्यांच्यामुळे असे कुटुंब बरेच उद्ध्वस्त होत आहे, त्यांची पोरके झालेली आहेत। तर असं होऊ नये, कारण प्रत्येकाला कुटुंब आहे, संसार आहे, ते पण एक माणूस आहे, व्यक्ती म्हणून काम करतात, तर त्यांचा फायदा चुकीचा नाही घेतला पाहिजे। हक्क आहे, तुम्ही तुमचे हक्क मागा, शासनाच्या योजना या लोकांपर्यंत पोहोचतीलच, आम्ही त्या पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। पूर्वी सोशल मीडिया नव्हतं, चॅनल नव्हते, त्यामुळे ग्रामसभा ह्या घेतल्या जात होत्या। पण माझं शासनाला सांगणं आहे की ज्या आता ग्रामसभा आहे त्यासुद्धा कमी केल्या पाहिजे, कारण की आता सोशल मीडिया चॅनल असल्यामुळे लोकांना परिपत्रक शासनाकडून निघाल्यानंतर अवघ्या 2 मिनिटात गावकऱ्यांपर्यंत, लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतं। त्यामुळे ग्रामसभेचं बी प्रमाण कमी झालं पाहिजे अशी माझी शासनाला विनंती आहे आणि शासनाने ही दखल घेतली पाहिजे।